नमस्कार. चला आज एका खास प्रवासाला जाऊया. असा प्रवास जो आपल्या प्रत्येकाच्यात अगदी प्रत्येक क्षणी घडतोय. आपल्या फुफ्फुसांच्या जगात आपण बघणार आहोत की ही अद्भुत रचना कशी काम करते आणि तिला कोणत्या धोक्यांपासून जपायला हवा. कधी विचार केलाय का की आपला प्रत्येक श्वास तो इतका सहजपणे येतो आणि जातो की आपलं त्याकडे लक्षही जात नाही. पण खरं तर याच एका श्वासामध्ये आपलं अख्खं आयुष्य दडलेलं आहे. तर या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत श्वास घेण्याच्या चमत्कारापासून. मग फुफ्फुसांच्या आत डोकावून बघू आणि त्यानंतर आपण बोलू त्या धोक्यांबद्दल, म्हणजे धूर आणि धूम्रपान. आणि हो, जे स्वतः धूम्रपान करत नाहीत त्यांनाही काही धोका असतो का तेही समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून, श्वास घेण्याचा चमत्कार. आपल्याला ही गोष्ट खूप सामान्य वाटते नाही का? पण आपल्या शरीरासाठी ती किती किती महत्वाची आहे ते आता बघूया. आपल्याला जगण्यासाठी काय लागतं? अन्न, पाणी आणि हवा, बरोबर? पण एक गंमत आहे, आपण अन्नाशिवाय काही आठवडे, पाण्याशिवाय काही दिवस काढू शकतो, पण ऑक्सिजनशिवाय काही मिनिटं सुद्धा नाही. आणि हेच जीवन देण्याचं काम आपली श्वसन संस्था करते, न थकता, अविरतपणे. ओके, आता एक कल्पना करूया. समजा आपण हवेच्या एका छोट्याशा कणासोबत आहोत आणि आपण त्याच्यासोबतच आपल्या नाकातून आत शिरतोय आणि फुफ्फुसांपर्यंत पोचतोय. कसा असेल हा प्रवास? चला बघूया. हे बघा, ही आहे आपली श्वसन संस्था. हवेसाठी तयार केलेला एक परफेक्ट मार्गच म्हणा ना. नाकापासून थेट फुफ्फुसांपर्यंत प्रत्येक भाग आपापलं काम इतकं चोखपणे करतो. आणि हे काम कसं चालतं? अगदी सोपं आहे. जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हा श्वासपटल नावाचा एक स्नायू खाली जातो आणि फुफ्फुसांना जागा करून देतो आणि हवा आत येते. आणि जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा तोच स्नायू वर येतो, फुफ्फुसांना दाबतो आणि हवा बाहेर फेकली जाते. किती सोपं आहे ना? तर आपल्या या हवेच्या कणाचा प्रवास सुरू होतो नाकापासून. हवा आत शिरते आणि मग ती थेट जाते श्वासनलिकेत. ही श्वासनलिका म्हणजे एखाद्या मोठ्या रस्त्यासारखी आहे. पुढे जाऊन ती 2 फाट्यांमध्ये विभागली जाते, एक उजव्या फुफ्फुसात, एक डाव्या. आणि आत गेल्यावर तर काय, ह्या रस्त्यांचे आणखी लहान लहान रस्ते बनतात. अगदी एखाद्या झाडाच्या फांद्या कशा विस्तारतात तसंच काहीसं. आणि या सगळ्या छोट्या छोट्या फांद्यांच्या टोकांना काय असतं माहितीये? अगदी लाखो लहान लहान हवेच्या पिशव्या. त्यांना म्हणतात वायुकोश. आणि खरं काम, जे सगळ्यात महत्वाचं आहे, ते इथेच होतं. या वायुकोशांमध्येच खरा खेळ होतो. हे जणू काही एक एक्सचेंज काउंटर आहे. इथूनच हवेतला ताजा ऑक्सिजन आपल्या रक्तात मिसळतो आणि त्याचवेळी आपल्या शरीरात तयार झालेला कार्बन डायऑक्साईड रक्तातून बाहेर पडून हवेत येतो, जो आपण श्वासावाटे बाहेर टाकतो. ही देवाणघेवाण खरं तर आपल्या जीवनाचाच आधार आहे. पण जरा विचार करा, काय होईल जर या इतक्या सुंदर आणि नाजूक प्रणालीमध्ये कोणी घुसखोर शिरला तर? एखादं विषारी द्रव्य? इथूनच आपल्या या सुंदर प्रवासाला एक धोकादायक वळण मिळतं. आपली ही श्वसन संस्था जेवढी जबरदस्त काम करते ना, तेवढीच ती नाजूक सुद्धा आहे. आणि काही गोष्टी तिला खूप सहजपणे इजा पोहोचवू शकतात. आणि या सगळ्या धोक्यांमध्ये एक सर्वात मोठा आणि घातक धोका आहे, तो म्हणजे धूम्रपान. चला बघूया हा धूर आपल्या फुफ्फुसांवर नेमका कसा हल्ला करतो. जेव्हा कोणी सतत सिगरेट ओढतं तेव्हा त्यातले विषारी पदार्थ हळूहळू फुफ्फुसांमध्ये साठायला लागतात. त्यामुळे काय होतं की फुफ्फुसांची स्वतःला स्वच्छ ठेवण्याची नैसर्गिक शक्तीच कमी होऊन जाते. सिगारेटच्या धुरामध्ये टार नावाचा एक चिकट पदार्थ असतो. तो या नाजूक वायुकोशांना अक्षरशः चिकटून बसतो. विचार करा, त्यामुळे रक्तात ऑक्सिजन मिसळण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. साहजिकच फुफ्फुसांची काम करण्याची ताकद कमी होते आणि मग श्वसनाचे गंभीर आजार आणि सगळ्यात भयानक म्हणजे फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका कैक पटींनी वाढतो. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की हे जे नुकसान होतं ना, ते काही किरकोळ किंवा तात्पुरतं नसतं. ते गंभीर असतं, आयुष्यभरासाठीचं असतं आणि कधीकधी जीवघेणाही ठरू शकतं. पण थांबा, ही गोष्ट फक्त सिगारेट ओढणाऱ्यांपुरतीच मर्यादित नाहीये. हा धोका आपल्या सगळ्यांच्याच आजूबाजूला आहे, अनेकदा आपल्या नकळतपणे. आता अनेकांच्या मनात येईल, मी तर सिगरेट ओढत नाही, मग मला कसला धोका? पण इथेच खरी मेक आहे. इथेच येतो अप्रत्यक्ष धूम्रपानाचा मुद्दा. म्हणजे काय तर जेव्हा आपल्या आजूबाजूला कोणी सिगारेट ओढत असतं तेव्हा तो विषारी धूर आपल्याही नाकातोंडात जातो, आपण स्वतः ओढत नसतानाही. यालाच म्हणतात अप्रत्यक्ष धूम्रपान किंवा पॅसिव्ह स्मोकिंग. आणि यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या धुरामुळे तेच विषारी घटक आपल्याही शरीरात जातात आणि आपल्यालाही अगदी त्याच गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो जो सिगरेट ओढणाऱ्या व्यक्तीला असतो. आणि म्हणूनच
जे लोक धूम्रपान करत नाहीत त्यांच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी आजकाल अनेक सार्वजनिक ठिकाणी जसं की बस स्टँड, रेल्वे स्टेशन, ऑफिस इथे धूम्रपानावर कायद्याने बंदी आहे. आपली फुफ्फुसं जन्माच्या पहिल्या क्षणापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत एक क्षणही न थांबता न थकता आपल्यासाठी काम करत असतात. ती आपल्याला जीवन देतात. त्यांची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे, नाही का? तर मग आज आपण हे सगळं जाणून घेतल्यानंतर आपल्या या जीवनदायी अवयवांचं रक्षण करण्यासाठी आपण स्वतः काय करू शकतो याचा विचार करणं खूप गरजेचं आहे.